गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. शुकासारिके पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आपण स्थितप्रज्ञा अवस्था बघतो आहे आणि मागच्या भागात आपण दोन आपल्या मुख्य ग्रंथाबद्दल योग वासिष्ठ आणखी श्रीमद भगवद्गीता याबद्दल आपण थोडा त्याचा पार्श्वभूमी तुम्हाला मी सांगितली आणि त्या पार्श्वभूमीतूनच आपल्याला स्थितप्रज्ञा अवस्था कशी आपल्याला घेऊन जाते किंवा कशी आवश्यक आहे परमार्थामध्ये ते बघितलं. तर त्यातलं आपण योग वसिष्ठावर आपण पहिले आपलं विवेचन किंवा चर्चा चालू आहे. तर वसिष्ठ मुनी सांगतात की आत्मज्ञान जे सांगितलं आहे, आत्मज्ञान हा सगळ्यात पहिलं साधन आहे की जे आत्मज्ञान प्राप्त करून तुम्ही अज्ञानाचा नाश करू शकता. कारण की अज्ञानामुळेच आपल्या जीवनाला हे जन्मदुःखाचा अंकुर जे म्हटलेलं आहे किंवा जन्मशोकाचा सागर म्हटलं आहे ते सगळं अज्ञानातून निघालेलं. आपला जन्मसुद्धा अज्ञानातून झाला आहे. त्यामुळे या अज्ञानाचा नाश करणं हेच परमार्थाचं मुख्य ध्येय आहे. गीतेमध्ये अज्ञानच नष्ट करण्याचा उपदेश दिला आहे. योग वसिष्ठमध्ये सुद्धा वसिष्ठ मुनी आत्मज्ञान प्राप्त करून तुम्ही तुमच्या जीवनात परमसुखाला प्राप्त व्हा किंवा श्रेयसुख प्राप्त करा असं म्हणतात आहे. तर इथे तुम्हाला आत्मज्ञान सांगताना विश्वजगत जे आहे, विश्वजगतामध्ये काय आहे की आपण दृश्य वस्तू बघतो आणि दृश्य वस्तू बघल्यामुळे द्रष्टाचा दृश्याशी संयोग येतो. म्हणजे दृश्याशी द्रष्टाला म्हणजे दृश्याला द्रष्टा बघतो किंवा द्रष्टाचा दृश्याशी संयोग येतो. त्यामुळे द्रष्टा हा दृश्यात लिप्त होतो किंवा आसक्त होतो. बघा कसं आहे, म्हणजे जे दृश्य तुम्ही बघता आज विश्वामध्ये त्या दृश्याला बघितल्यामुळे तुमच्या दृश्याची अशी काही मोहिनी पडते की तुम्ही त्या दृश्यात लिप्त होता, दृश्यात आसक्त होता आणि जी काही वस्तू तुम्हाला दृश्यामध्ये दिसते ती तुम्हाला वस्तू हवीशी वाटते आणि ती तुम्ही वस्तू प्राप्त करण्याचा प्रयत्न करता आणि प्राप्त करून त्या वस्तूचा भोग मी कसा घेईन हे तुमच्या मनात रुजलेली म्हणा आसक्ती म्हणा किंवा लोभ म्हणा किंवा वासना तुमच्या मनात असते ही की त्या वस्तूला दृश्य वस्तूला मी कसं प्राप्त करेन आणि त्या दृश्य वस्तूचा भोग कसा घेईन. आता ती वस्तू सजीव पण असू शकते, निर्जीव पण असू शकते. तुम्हाला माहीत आहे सजीव वस्तू म्हणजे आपले स्त्री पुरुष झाले. स्त्रीला पुरुषाची, पुरुषाला स्त्रियाची एक वासना असते आणखी ते त्याच्यामुळे संसार चालतो आणखी लग्न करून माणूस त्यात संसारात रमतो. इतर प्राण्याबद्दलसुद्धा मला आसक्ती असते. लक्षात घ्या, कुत्रा झाला, घोडा झाला, गाय झाला, गाई म्हशी झाल्या. झूमधले प्राणी बघा तुम्ही, त्यांना आपण बंदिस्त करून ठेवलं आहे झूमधल्या प्राण्यांना, पण त्या प्राण्याबद्दलसुद्धा आपल्याला असतं प्रेम असतं. ते कसे राहतात, काय करतात आणि त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टीचा प्राण्यांचा पण सुद्धा आपण संग्रह करत असतो. तर ही आणखी निर्जीव वस्तू जरी घेतल्या, अचेतन वस्तू जरी घेतल्या तर अचेतन वस्तूची सुद्धा आपल्याला एक आकर्षण आहे. म्हणजे जशी बिल्डिंग झाली, तुमचं घर झालं, तुमचा बंगला झाला, शेती झाली, गाडी झाली, स्कूटर झाली, हे निर्जीव वस्तू वाटतात आपल्याला, पण याचंसुद्धा आकर्षण, याचीसुद्धा वासना आपल्या मनातून जात नाही. असा हा द्रष्टा दृश्याशी संयोग होऊन त्याच्या आसक्तीत रमतो म्हणा किंवा त्याला ती भोगेच्छा निर्माण होते त्याची दृश्याची. म्हणजे आपण थोडक्यात दुसऱ्या भाषेत बोललो, लव ॲट फर्स्ट साईट. तर अशातलीच गोष्ट आहे की तुम्हाला वस्तू दीक्षाक्षणी तुम्हाला ती वस्तू हवीशी वाटते आणि तुम्ही त्या वस्तूच्या प्रेमात पडता. तुम्ही लव ॲट फर्स्ट साईट असं जे म्हटलं जातं ते हेच आहे ते. तर हा द्रष्टा आणखी दृश्याचा संयोग इथे वसिष्ठांनी सांगितलं आहे आणि ते म्हणतात आहे की संसार हा तुमचा आसक्ती, अनासक्ती, राग, द्वेष, आवड, निवड, हे ते म्हणजे हे माझं, ते तुझं, ह्या ज्या सगळ्या गोष्टी उत्पन्न झाल्या आपल्याला, तर ह्या गोष्टी अनासक्ती, आसक्ती याच्यातून निर्माण झाल्या आहे आणि आवडीनिवडीमध्ये हे आपलं द्वैत निर्माण झालं आहे. म्हणजे जे परमेश्वराचं स्वरूप आपण निर्गुण निराकाराचं एकत्वाचं स्वरूप धरून चालतो, तर इथे द्वैताचं स्वरूप झालं विश्वजगतामध्ये. कारण की तुम्ही वस्तूचा दृश्यरचित संसार बघताय तुम्ही. ती वस्तू, ही वस्तू, ती माझी वस्तू, ही त्याची वस्तू, हे माझे आप्तेष्टजन, हे माझे, मी माझे आप्तेष्ट, हे तुझे त्याचे.
म्हणजे हे जे आपण तेचं जे आपण जे इथे विवरण की चर्चा करत असतो आपल्या बोलण्यामध्ये, ते ह्याच्यामुळे द्वैत निर्माण होतं. आसक्ती आणखी अनासक्ती तशीच आहे. एखादी गोष्ट तुम्हाला आवडते ती तुम्हाला आसक्ती होतात त्यात. एखादा दारू पिणारा असला तर त्याला दारू खूप आवडते, आणखी मग तो दारूमध्ये आसक्त होतो. अनासक्ती म्हणजे ज्याला ती आवडत नाही. काही लोक मांसाहार करतात, काही लोक मांसाहार करत नाही. तर ज्या लोकांना मांसाहार आवडत नाही किंवा ते करत नाही त्याच्यामध्ये अनासक्ती बाळगतात. नावडी आहे त्यांची, नाही आवडत नाही तुम्हाला तो मांसाहार. काही लोकांना मांसाहार आवडतो म्हणून ते आसक्त होतात मांसामध्ये. त्यांना रोज म्हणा किंवा कमीत कमी वीकेंडला किंवा मंथ एंडला त्यांना असं काहीतरी एक नॉनव्हेजची डिश हवी असते त्यांना, म्हणून ते त्यात आसक्त होतात ते. आणि त्याशिवाय मग ते आसक्त झाल्यामुळे बिडी पिणारासुद्धा बिडी पितो, तंबाखू खाणारा तंबाखू खातो. आणि रोजच्या जीवनामध्ये जे आपलं आचरण आहे याच्यामध्ये असे अनेक प्रकारचे भोग असल्यामुळे आपण त्यामध्ये आसक्त होतो. टी व्ही हा सध्याचा भोग आहे, मोबाईल हा सध्याचा भोग आहे. तुम्हाला निर्जीव वस्तू असल्या तरी त्या फार आवश्यक वस्तू झाल्या टी व्ही, मोबाईल. त्याच्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही आज. त्याच्यामुळे आपले बरेचसे कामं होतात, असं नका म्हणा. असा माझा म्हणायचा अर्थ नाही की तुम्ही ते टाकून द्या, त्याच्यामुळे आपले बरेचसे कामं होतात म्हणून ते आपल्याला आवश्यक पण ठरतात. पण त्याच्यामध्ये आपण आवश्यक होतो, हे कधी सोडू शकत नाही. कोणाला म्हटलं अरे मोबाईल टाकून दे, मोबाईल नको वापरू उद्यापासून, तो ऐकणार नाही. अरे काय तो मोबाईल काय टाकायला सांगतो मला, मोबाईल इतके काम होतात, मोबाईलला मी राहू शकत नाही, कुठे गेले काय गेले सगळ्या लोकांची चौकशी करत असतो आपण. असं हे आसक्ती अनासक्तीचं जग आहे, विश्व आहे. आणि याच्यामध्ये आपण आसक्त होत असतो नेहमी. आणि म्हणून म्हणतात याच्यापासून थोडं अलिप्त राहण्याकरता योग वसिष्ठ मुनी रामाला सांगतात की तू पुरुषार्थ कर. आता रामाला पुरुषार्थ करत सांगणार म्हणजे बोलायच्या गोष्टी आहे. मर्यादा पुरुषोत्तम राम म्हटलं आहे त्याला. राम हे परब्रह्मच होते आणि त्यांनी अवतार म्हणून त्यांनी जन्म घेतला. तो काही विशिष्ट कारणाकरता घेतला, विष्णूचाच अवतार होते श्रीराम. आणि त्यांनी तो अवतारी जन्म घेऊन त्यांनी एक विशिष्ट कार्य त्यांनी भूतलाव केलं आहे. पण तरी गुरु घरी घेऊन गुरुची शिक्षा प्राप्त करा, गुरुकडनं आत्मज्ञान प्राप्त करा, सद्गुरूची आवश्यकता काय आहे, भवसागर कसा तरून जायचा, हे ज्ञान वसिष्ठ मुनी रामाला देतात आहे. आणि म्हणून म्हणतात की तू हे रामा तू प्रयत्न कर, संसारामध्ये पुरुषार्थ कर. हाच उपदेश आपल्याला पण आवश्यक आहे की आपण सुद्धा प्रपंचात राहून आपण पुरुषार्थ करत नाही, आपण प्रयत्न करत नाही. म्हणजे प्रपंची प्रयत्न करावा आणि परमार्थी आधार घ्यावा याच्यावर जे आपण मागे बोललो आहे, तर आपण हा प्रपंची प्रयत्नच करत नाही आपण. आणि त्याच्यामुळे आपल्या प्रपंचातले आधार आपले वेगळे असतात. आपले प्रपंचातले आधार म्हणजे पैसा, घर, आपले आप्तेष्टीजन, हे आपले आधार आहे. परमात्मातले आधार नाही आहे. परमात्मा आधार एकच आहे, परब्रह्म किंवा सद्गुरू, हेच आपले आधार आहे परमात्मा. आणि तेच आपलं जीवन सार्थक करतात. आणखी सदैव सर्वत्र सर्व काळ सर्व विभाग असल्यामुळे तेच आपल्या पाठीशी उभे असतात. त्यामुळे तो आधार घ्यायला पाहिजे आपण. तर हा पुरुषार्थ करून आधार घ्या. आणि तुम्ही दैवाला किंवा नशिबाला दोष देत बसू नका. हे जे दुसरी गोष्ट सांगितली आहे, आपल्याला एक नेहमी असतं की माझं काम सफल झालं नाही, मला त्यात यश प्राप्त झालं नाही, तर आपण त्याचा दोष देवाला देतो. आजकाल पॉलिटिकल पार्ट्या पण एक दुसऱ्याला दोष देऊन मोकळं होतात की हे मी नाही केलं, त्यांनी केलं. अशा पद्धतीचं आपलं एक वागणूक असतं. आणि आपण म्हणतो की बा हे माझं नशिबातच नव्हती गोष्ट, मला कशी मिळणार. तर वसिष्ठ मुनी सांगतात की असं नाही आहे. तुम्ही दैवाला नशिबाला दोष देऊ नका. त्याची जी काही फळं असतील, शुभ अशुभ जी काही फळं असतील, ती फळं तुम्ही घ्या, तुम्ही ती स्वीकारा. आणखी देवाला वाहा ती फळं. ईश्वर प्राणी ध्यानाद्वा जे म्हटलं आहे, आपल्या मुनींनी म्हटलं आहे, ईश्वर प्राणी ध्यानाद्वा म्हणजे जी फळं जी तुम्हाला प्राप्त होतात संसारात राहून जन्म घेतल्यानंतर, ती फळं तुम्ही तुमच्या सद्गुरूला, तुमच्या परमेश्वराला अर्पण करा. ती मिळाली म्हणून त्याचा आनंद मिळून त्याचा भोग नका घेत बसू. तुम्ही ते त्याला ईश्वराला अर्पण करा. मग ती चांगली फळं असो, वाईट फळं असो, शुभ असो, अशुभ असो, कशीही असो, पण तुम्ही ते देवाला व्हा. सर्वस्व कर्मफल त्याग जो म्हटला आहे गीतेमध्ये, तो हा कर्मफल त्याग आहे. सर्व कर्मफलांचा तुम्हाला त्याग करायचा आहे किंवा त्याचं फळ देवाला व्हायचं आहे. सर्व कर्मफल त्याग इथे योग वसिष्ठामध्ये वसिष्ठ मुनी सांगतात आपल्याला. आणि आपल्याला आणखी याच्याबरोबर एक असतं की प्रारब्धामध्ये जेव्हा आपण जीवन जगतो तर आपल्याला भविष्याची चिंता असते. आपल्याला भविष्याची चिंता, अरे माझं उद्या कसं होईल, माझं पैसा नाही, उद्या मी कुठे जेऊ, काय जेऊ,
उद्याचं जीवन कसं चालेल हे लोकांना चिंता असते. मी असं म्हणत नाही की चिंता करावी नाही, पण या चिंतेने पण आपण ग्रासलं जातो. आपण या चिंतेमुळे आपल्या जे परमार्थाचे प्रयत्न आहे ते परमार्थाचे प्रयत्न जसे पाहिजे तसे होत नाही, कारण की तुम्हाला चिंता लागलेली आहे, तुम्हाला शोक लागला आहे की बा माझा उद्या काल ॲक्सिडेंट झाला होता आणि की आता माझा पाय तुटला आहे, माझा हात तुटला आहे, आता माझं कसं होईल, मी कसे कामं करू, कसं ऑफिसला जाऊ, काय करू. पैसा नसला तर त्याला पैशाची चिंता असते, ज्याच्याकडे पैसा आहे त्याला पैसा वाचवण्याची किंवा पैसा कोणी चोरून न नेऊ याची चिंता असते त्याला. तर अशा पद्धतीचे आपले जे चिंता असतात प्रारब्धामध्ये, हे चिंता शोक जे आहे हे शोकचिंता आपण सोडायला पाहिजे. तर आणि त्याच्यामुळे पुरुषार्थ करताना म्हणतात आहे तुम्हाला इथे योग वसिष्ठामध्ये असं म्हटलं आहे की पुरुषार्थ करताना एक शास्त्रानुसार पुरुषार्थ करा. आणखी दुसरा प्रकार सांगितला आहे शास्त्राविरुद्ध पुरुषार्थ. म्हणजे शास्त्रानुसार परमार्थ आवश्यक आहे परमार्थ गाठण्याकरता, परमोच्च स्थिती गाठण्याकरता, पण शास्त्राविरुद्ध जो पुरुषार्थ करता तुम्ही, जे कामं करता ती करायला नकोत. शास्त्रानुसार म्हणजे काय, शास्त्रानुसार म्हणजे विहित कर्म झाली तुमची, नित्य कर्म झाली, विहित कर्म झाली, जी तुमच्या शास्त्रामध्ये कर्म सांगितलेली आहे ती कर्म तुम्ही करा, आवडीने करा. परमेश्वराला त्याचं फळ जे काय मिळेल ते तुम्हाला परमेश्वराला अर्पण करा तुम्ही फळ. तर ही शास्त्रानुसार केलेली विहित कर्म किंवा नित्य कर्म आहेत आणि हीच तुम्हाला परमार्थामध्ये तुमचं चित्त शुद्ध करून उच्चस्थळी घेऊन जातात ते. आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर तुमचा शास्त्रानुसार केलेली कर्मकंठी आहे, त्यात तुमचा सदाचार आला, तुमचं सत्कर्म आले तुमची, त्यानंतर स्वधर्माचरण आलं. या सगळ्या गोष्टींवर, या सगळ्या शब्दांवर आपण मागे प्रवचनामध्ये बोललो आहे. तर सदाचाराची कर्म, सत्कर्माची कर्म, सधर्मचारणाची कर्म परमार्थामध्ये आवश्यक आहे आणि त्याच्यामुळे तुमचं चित्तशुद्धी होऊन तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त होत आहे. चित्तशुद्धी आणखी आत्मज्ञान प्राप्ती ही आणखी एक महत्त्वाची पायरी आहे, जी तुम्हाला चित्तशुद्धी केल्यानंतर तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त होतं. आणि म्हणून शास्त्रानुसार परमार्थ करा असं वसिष्ठ मुनी सांगतात आहे. आणि दुसरी जी गोष्टी करायच्या नाही आपल्याला, ज्याचा त्याग करायचा आहे, ती त्याग करण्याची गोष्ट म्हणजे शास्त्राविरुद्ध केलेली कर्म. शास्त्राने ज्या कर्माचा निषेध केलेला आहे अशी शास्त्राविरुद्ध जी कर्म सांगितली जातात ती कर्म तुम्ही करू नका. म्हणजे शास्त्रबाह्य कर्म आहे ती. उदाहरणार्थ तुमची चोरी धरा, किंवा चोरी करतात, किंवा आपण दुसऱ्याचं द्रव्य कसं मिळवायचं, त्याला कसं फसवायचं, अशा प्रकारचे प्रयत्न करत असतो, लोक करतात. तर हे परद्रव्य म्हणजे परद्रव्यावर तुमचा डोळा आहे की परद्रव्य तुम्हाला प्राप्त करायचं आहे, मग त्याला फसवायचं आहे, मारायचं आहे, आणखी काही त्याला प्रेमाने कशात गुंतून ठेवून त्याच्या घरी चोरी करायची किंवा त्याला लुबाडायचं आहे. हे परद्रव्याची अशी वाईट नजर नको तुम्हाला. हे शास्त्रबाह्य कर्म सांगितलं आहे. तसंच परदारा म्हणजे परस्त्रीवर तुमची एक वाईट दृष्टी किंवा परस्त्रीला प्राप्त करण्याची अभिलाषा. परस्त्रीला आपण प्राप्त करण्याची अभिलाषा ठेवतो. एखादी सुंदर स्त्री असली तर आपल्या मनात असे प्रश्न येतात, असं आपल्या मनात एक विचार उत्पत्तो की बा ही खरंच स्त्री सुंदर आहे, मला जर ती भोगायला मिळाली तर काय होईल. ही परदारेची तुमची जी आशा आहे, परदारा प्राप्त करण्याची जी तुम्हाला एक इच्छा निर्माण होते, काम निर्माण होतो तुमचा, ती परदारा आणखी परदारेची प्राप्ती किंवा परद्रव्याची प्राप्ती हे शास्त्रबाह्य कर्म सांगितलेले आहे. म्हणून हे शास्त्राविरुद्ध कर्म असल्यामुळे हे तुम्हाला करायचे नाही आहेत. शास्त्राविरुद्ध कर्म तुम्हाला अधोगतीला घेऊन जातात तुम्हाला ते, आणखी त्याच्यामुळे तुमचं अधोगती होते, तुम्ही परमोच्च स्थानाला जाऊ शकत नाही. आणखी जी शास्त्रानुसार कर्म करतात ती कर्म तुम्हाला आवश्यक आहे, आणखी ती केल्याने तुमचा परमार्थ साध्य होतो. अशा प्रकारचं योग वसिष्ठामध्ये वसिष्ठ मुनींनी रामाला हा उपदेश केलेला आहे. आता एक कर्म करताना होतं काय, कर्म करताना आपल्याला नेहमी सुखदुःखाची जाणीव होत राहते. बा हे काही कर्म केल्यानंतर मला ते सुख देतात, क्षणिक सुख देतात, काही कर्म केल्यानंतर मला दुःख प्राप्त होतं. त्याच्यामुळे आपलं जे मनाचं संतुलन जे असते, मनाची जी शांती असते किंवा मनाचं जे स्वास्थ्य असतं, मनाचं स्वास्थ्य आपलं बिघडतं. सुख झाल्यामुळे तुम्ही क्षणिक छान झालं बा, गोष्ट छान झाली, पेढे वाटा किंवा आणखी मस्ती करा किंवा कुठे पार्टी करा, अशा पद्धतीचं आपण मन आनंदित होऊन आपण त्या सुखाचा भोग घेत असतो.
आणि दुःखाचा भोग झाला की मग तुम्ही खट्ट होऊन बसता, अरे जाऊ द्या यार काय करायचं, माझं मनच उतरलं यार, माझ्या नशिबातच होतं आहे, असं करून आपण ते दुःखाचा भोगतो आपण. म्हणजे सुखदुःख आली, त्या सुखदुःखाच्या बरोबर तुम्हाला मानसन्मानाने तुम्हाला सुखदुःखसुद्धा प्राप्त होतात. आणि बंध मोक्ष हे कर्माची, तुम्ही कर्म असं वाटतं यार मी तिकडे गेलोच नसतो, ॲक्सिडेंटच नसा झाला. हे कर्माचं बंधन आहे तुमचं की तुम्ही तिकडे गेले, तो ॲक्सिडेंट झाला आणि तुम्हाला वाटलं अरे मी तिकडे नसतं गेलो, तसा प्रसंग माझ्या बनवला गेला नसता. किंवा अशा कर्म केल्याने मला लॉस झाला धंद्यामध्ये, हे कर्म मी करायला नव्हतं पाहिजे. किंवा हे जे काही इन्कम टॅक्सला ऑफिसरला आपल्याला जे GST भरायची आहे किंवा हे करायची आहे, हे जर मी त्यांना सगळं सांगितलं असतं किंवा टॅक्स भरला असता मला, तर मला आज हे वाईट दिवस आले नसते, आज इन्कम टॅक्सची धाड माझ्या दुकानात पडली नसती. तर हे जे सुखदुःखाची जी कर्म आहे, म्हणजे बंधमोक्षाची जी कर्म आहे, या कर्मानेच आपल्याला बंधही लागतो आणि मग या बंधनापासून आपल्याला मोक्ष व्हावा किंवा बंधनापासून मुक्ती मिळावी म्हणून आपण मोक्षाची इच्छा करतो. तर ही जी कर्म आहे, हे कर्म सुखदुःख, मनसन्मान, लाभ शुभ, ही जी कर्म होत आहे, ही जे द्वंद्व आहे आपल्या, हे द्वंद्व सांगितलं आहे तुम्हाला मी. सुखदुःखाची द्वंद्व आपल्या जीवनामध्ये नेहमी घडत असतात. कर्म केल्याने द्वंद्व, मानसन्मानाची स्थिती किंवा सुखदुःखाची स्थिती या कर्मामुळे प्राप्त होते. आणि हे कर्मामुळे आपल्याला ही द्वंद्वाची स्थिती प्राप्त झाली की आपलं मनाचं संतुलन बिघडतं. याच्या सगळ्यात शेवटी जाऊन जर बघितलं आपण, तर आपण शेवटी मनाच्या संतुलनाकडे आपण चाललो आहे हळूहळू. कारण की मनाचं जे संतुलन आहे, मनाचं संतुलन हे आपल्याला ठेवणं फार आवश्यक आहे. की लोक म्हणतात की मनाच्या श्लोकापासून मनःशांती. समर्थांनी श्रीमद दासबोधासमोद आणखी इतर जे ग्रंथ लिहिले आहे, त्याच्यामध्ये एक मनाचे श्लोक, मनोबोध हा त्यांचा एक ग्रंथ आहे. एकनाथी भागवतामध्ये सुद्धा एकनाथ महाराजांनी मनोबोध केलेला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ज्ञानदेवांनी मनोबोध केलेला आहे. आणखी मनाचे समाधान कसं ठेवायचं, मनाची शांती कशी ठेवायची, ही त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. मनःशांती कशी प्राप्त करायची सांगितली आहे. तर शेवटी आपण कुठं चाललो आहे, आपलं शेवटी मूळ दिसतं आहे इथे. तर मूळ दिसतं आहे म्हणजे मनाची शांती, मनाचा समतोलपणा आपला राहत नाही. आणि मनाचा समतोलपणा नाही राहिला की आपल्याला सुखदुःख निर्माण होतात. त्यामुळे मनाला आपण शांत ठेवायला पाहिजे, असा त्यातून एक अर्थ निघतो. आणि मन काय आहे, मन हे सगळ्या कामात विघ्न करणार आहे. म्हणजे तुम्ही एक कर्म करायला लागले तर तुमच्या मनात हजारो विचार निर्माण होतील की अरे बा हे कशाला करायचं, का करायचं, हेच का करायचं, ते का करू नये. किंवा आणखी तुमचे 4 मित्र तुम्हाला आणखी 10 सल्ले देतील, सांगतील अरे तू हे करू, हे बरोबर नाही, हे असं कर. म्हणजे तुमच्या मनात एकदा तो भ्रामी ही अशा भ्रामक कल्पना पडल्या की तुमचं जे सरळ होणारं काम असतं ते होत नाही. आणि तुम्ही ते म्हणता की यार आज नाही उद्या करू, उद्या नाही परवा करू. अशा प्रकारचे मन ही तुमच्या कार्यात बाधा आणत असते. आणि ही मनाची लुडबुड जी आहे, ही मनाची लुडबुड किंवा मनाने निर्माण केलेली विघ्न, तुम्हाला सतत ती सतावत असतात, सतत ती तुमच्या मार्गात आडवी येत असतात. आणि त्याच्यामुळे तुमचं मनाचं समाधान बिघडतं तुमचं. तर त्याच्यामुळे मनाचं स्वास्थ्य जे आहे, मनाचं स्वास्थ्य तुम्हाला हे व्यवस्थित ठेवायला पाहिजे. आणखी मनापासूनच काय होतं, मनापासूनच एक मला म्हणतात चित्तचतुष्टय असं निर्माण झालं, ते मनापासून निर्माण झालं आहे. मन हे काय आहे, मन हे कल्पनेचं दुसरं नाव म्हटलं जातं. मन हे कल्पनेचे दुसरे नाव आहे. कसं नाव आहे दुसरं आहे की त्याच्यापासून तुम्हाला शरीर झालं, शरीरापासून तुम्हाला देहामध्ये तुमचं मन निर्माण झालं. सूक्ष्मेंद्रिय आहे म्हणा. म्हणजे कर्मेंद्रिय आपले हात पाय जसे आपण म्हणतो, डोळे हे स्थूल इंद्रिय आहेत, पण हे मन हे सूक्ष्म इंद्रिय आहे. आणि सूक्ष्म इंद्रिय असूनही ते स्थूल इंद्रियांवर, इतर इंद्रियांवर ते आपलं वर्चस्व गाजवत असतं नेहमी. इतर इंद्रियांना ते काम करू देत नाही. हे मनाचं वर्चस्व आहे, मनाचं सामर्थ्य आहे. आणि त्याच्यामुळेच आपल्याला ही जीवदशा प्राप्त झाली आहे. आणि या मनाच्या विचाराने, मनाच्या संकल्प विचारानेच आपल्याला काम, क्रोध, मद, माया, मत्सर हे षड्रिपू निर्माण झाले आहे. कामेच्छा निर्माण झालेले आहे, अहंकार निर्माण झाले आहे, इच्छा, आशा, भय, द्वेष इत्यादी ज्या गोष्टी झाल्या, इत्यादी विकार जे निर्माण झाले आहे, हे या विचारांना मन हे बळ देतं. मन त्याला सपोर्ट करतं किंवा मन त्यांना सहाय्य करतं असं म्हणा तुम्ही त्यांना. आणखी मनाचं हे दुसरं नाव कल्पना जी म्हटली आहे, हे
निरनिराळ्या प्रकारच्या कल्पना करतो. आता म्हणजे मी जास्त फोड करून सांगण्याची मला गरज नाही, कारण तुम्हाला माहीत आहे की तुमचं मन हे तुम्हाला एकही गोष्ट व्यवस्थितपणे करू देत नाही आणि बुद्धीला ती योग्य निर्णय घेऊ देत नाही. तुम्ही जर असं ठरवलं की आज मी एक काम करतो, त्यात 1715 फाटे फोडून तुम्हाला ते काम करू देणार नाही मन. म्हणजे जर तुम्ही दृढ निश्चयी नसाल तर तुमचं काम होणार नाही. तुम्ही त्या म्हणजे बुद्धीला योग्य निर्णय घेऊ देत नाही म्हणायचा अर्थ म्हणजे काय, तुमचं ते काम सफल होणार नाही, अयशस्वी होईल तुमचं काम ते. तर त्याच्यामुळे मन हे वायुतत्वाचं असून हे त्याला रजोमय म्हटलं आहे मनाला. म्हणजे नाही त्या खटापटी उठारेटा करत बसायचं, नाही ते व्याप करत बसायचे. म्हणजे एखादा मनुष्य वाळवंटातच पाणी शोधतो, किंवा रावणासारखा जर एखादा ग्रस्त असला तर मला सोन्याची लंका त्यांनी 33 कोटी देवांना बांधून काय आणलं आहे, अशा प्रकारचा रजोमय तो कार्य करत असतो. मी सगळं विश्वामध्ये सगळ्या ब्रह्मांडामध्ये सर्वशक्तिमान आहे असा तो आपला त्रैलोक्यामध्ये जो आपला पराक्रम गाजवत असतो तो. हे सगळ्या रजोमय गोष्टी मनाच्या कल्पनेने घडतात. आणि मग ते अशा कल्पना असल्यानंतर तुम्हाला प्रत्येक गोष्ट अशी वाटते की मी ती गोष्ट प्राप्त करावी आणि त्या प्राप्त करून त्याचा भोग घ्यावा. संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन करावे प्रसन्न म्हणजे मनाला तुम्ही प्रसन्न ठेवा, अशा कल्पनेपासून दूर ठेवा, अशा वासनेपासून तुम्ही दूर ठेवा मनाला. तर तुमचा एक तो जो मार्ग आहे परमात्म्याला, तो मार्ग सुलभ होईल. सहजरित्या तुम्हाला मनावर ताबा प्राप्त करता येईल. आणि मनोबोध जे सांगितलेलं आहे किंवा मनोजय जो सांगतात परमार्थामध्ये, हा मनोजय आणखी मनोबोध फार आवश्यक आहे. मनाला जिंकून इंद्रियांवर तुम्ही ताबा प्रस्थापित करा, हे त्याचं एक मुख्य ध्येय आहे त्याच्यामध्ये. आणि मनाचे आपल्या संकल्प विकल्पाची उतरणी करणारा आहे, उभारणी करणारा आहे, संवारणी करणारा आहे, निरनिराळ्या कल्पना करणं. म्हणून त्याला म्हणतात मन हे चित्तचतुष्ट आहे. चित्तचतुष्ट म्हणजे कसं, जे संकल्प विकल्प करतात, निरनिराळे विचार निर्माण करतात, तेव्हा ते मन चित्त होऊन राहतं. त्या मनाला चित्त असं समजलं जातं. तेव्हा एकाच प्रकारचं तुम्ही चिंतन करता किंवा एकाच प्रकारच्या गोष्टीवर तुम्ही एकाग्र होऊन जेव्हा तुम्ही चिंतन करता, तेव्हा त्याला चित्त म्हटलं जातं किंवा चित्त म्हटलं जातं. संकल्प विकल्प जे तेव्हा त्याला मन म्हटलं जातं. आणि जेव्हा तुम्ही निश्चयात्मक एखादा निर्णय घेता, तेव्हा तेच मन बुद्धी होऊन तो निर्णय घेते. आणखी तुम्हाला एखाद्या उत्कट इच्छा होतात अशा अभिनिवेश करायचा, की बा नाही आहे मीच केलेलं काम आहे आणि माझंच आहे, तर त्या ठिकाणी मन हे अहंकाराचं रूप धारण करतं. म्हणजे मनच हे कल्पनेप्रमाणे, तुमच्या वृत्तीप्रमाणे अहंकाराची वृत्ती धारण करते, बुद्धी धारण करते, चित्त धारण करते, आणि मनसुद्धा कल्पना विकल्प करतच राहतं ते. म्हणजे हे जे चित्तचतुष्ट चांगलं आहे, मन बुद्धी चित्त अहंकार, हे चित्तचतुष्ट म्हणतात. ह्या सगळ्या मनाच्याच कल्पना केलेल्या आहे आणि मनानेच या कल्पना तुम्हाला या चित्त स्वरूपात घेऊन जातात. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामी म्हणतात, मनाश्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे. तुम्हाला धैर्य धरायला पाहिजे. मना नीच बोलणे सोसीच दावे. म्हणजे कोणी तुम्हाला नीच किंवा नीच शब्दात किंवा वाईट शब्दात तुम्हाला बोललं, तर तुम्ही ते नीच बोलणं सहन करा. तुम्ही म्हणजे नम्रतेनं वागा, त्याचा तुम्ही उद्वेग घेऊन त्याच्याशी भांडण करू नका. मना नीच बोलणे सोसीच जावे, सदा सर्वदा नम्र वाचे वदावे. सदा सर्वदा नम्र वाचे वदावे म्हणजे तुम्ही दुसऱ्याशी जेव्हा संभाषण करता, जेव्हा संवाद करता, तो सुसंवाद झाला पाहिजे. त्यात अरे तुरेची भाषा किंवा भांडण्याची भाषा नको. कारण हे सगळे जे तुम्हाला हे एक लीनवृत्ती किंवा नम्रतेची वृत्ती किंवा विनयाने कसं वागायचं, हा मनोबोध इथे केला आहे. कारण की मनच जर तुमचं शांत नसलं, ते मन जर अशांत आणखी असमाधानी असलं मन, तर तुमचं निश्चितपणे मनाचं स्वास्थ्य बिघडेल. आणि मनाचं स्वास्थ्य बिघडलं की तुम्हाला परमार्थ साध्य होणार नाही. तुम्ही या मनाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही गुरफटून जाल तुम्ही या गोष्टीत. अशा पद्धतीचं हे मनाचा स्वार्थ आहे, मनाचा स्वभाव आहे हा. आणि मनाचा स्वभाव हा तुम्हाला अधोगतीला नेणार आहे. त्यामुळे मनाला शांत करा. मनाचा जो अहमभाव आहे, हा अहमभाव तुम्ही कमी करा. ममता, आणि मनच हे ममता पण निर्माण करतं. माझे आपतेष्ट, मी माझे. जशी अहंता निर्माण करतं, तसंच ममतासुद्धा मनच निर्माण करतं. आणि ह्या मनाच्या ज्या कल्पना आहे, या कल्पना तुम्हाला भेद शिकवतात. म्हणजे गुणापासून निर्माण झालेल्या कल्पना आहे. तुम्ही गुणांनी भेदाने बघता दुसऱ्याला, की बा हा श्रीमंत, तो गरीब, तो चांगला, हा वाईट, ही सुंदर, ती कुरूप,
अशा आपण त्याचे भेद करत असतो. म्हणजे गुणांनी त्याचं मोजमापन करून आपण समोरची व्यक्ती किंवा समोरचं दृश्य किंवा समोरची वस्तू कशी आहे हे आपण त्याचं गुणमापन करून त्याच्यामध्ये आपण आवडीनिवडी प्रस्थापित करून त्याच्याकडे आपली एक तर प्रवृत्ती होते ती वस्तू प्राप्त करायची किंवा निवृत्ती होते. तर हे मन हे आपलं गुणांनी व्याप्त झालेलं आहे. त्यामुळे निर्गुणातीत व्हायला पाहिजे तुम्हाला, असा पण एक उपदेश त्याच्यामध्ये आहे, तो पुढेही आपण बघू. पण म्हणायचा अर्थ की मन हे गुणांनी व्याप्त झाल्यामुळे आपण हे भेद निर्माण झाले आणि भेद निर्माण झाल्यामुळे आपण भेदाच्या दृष्टीने, अहंकाराच्या दृष्टीने, ममतेच्या दृष्टीने आपण वागत असतो. त्यामुळे दृश्याचा जो भाग आहे ते दृश्यामध्ये तुम्ही आसक्त होता किंवा दृश्यामध्ये क्रिया करायला तुम्ही प्रवृत्त होता किंवा ती वस्तू तुम्हाला हवीशी वाटते, ही तुमची प्रवृत्ती. निवृत्ती म्हणजे जेव्हा तुम्हाला गोष्ट आवडत नाही, तुम्हाला ती गोष्ट टाकावं वाटते, तेव्हा मी या गोष्टीपासून निवृत्त होता. तर हे दृश्य फार खतरनाक आहे. म्हणजे भयंकर आपल्याला वाईट गोष्टी शिकवणार आहे किंवा वाईट गोष्टी त्यापासून आपल्याला मिळतात. त्यापासून या दृश्यापासून तुम्ही दूर राहा, दृश्याचा त्याग करा, दृश्य निरसन करा, असा एक उपदेश परमार्थामध्ये आढळतो. त्यामुळे मनाचे हे जे सामर्थ्य आहे, मनाचे जे समाधान आहे, मनाचं जर स्वास्थ्य जर ठीक राहिलं तर मनाच्या स्वास्थ्यापासूनच आपण आपलं समाधान मिळवू शकू. आणखी आणखी निरोगी राहू शकू. निर्विकार हा शब्द महत्त्वाचा आहे. निर्विकार म्हणजे आपल्याला जे विकार हे जे विकार निर्माण झाले आहे, हे विकार आपल्याला मनाच्या स्वास्थ्यापासून निर्माण झालेले विकार आहे. ते मनाचं स्वास्थ्य आपण व्यवस्थित ठेवायला पाहिजे. मनाचं चित्त आपलं शांत व्हायला पाहिजे. हा त्यातला एक अर्थ निघतो. आपण इथे थांबू, कारण की याच्या पुढे आपल्याला आणखी बघायचं आहे. जय जय रघुवीर समर्थ. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.